हाय हॅलो नमस्कार सर्वांना. मी दिव्या स्वागत करते आपल्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर अजूनही कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेत बघायला भेटतील. चला तर आज आपण चाललेलो आहोत मायंबासाठी. आणि बघू शकतात खूप प्रमाणात थंडी होती आणि आम्ही निघालो ज्यावेळेस मी शूट घेत होते ना, त्यावेळेस अक्षरशः ना हात आहे ना थरथरत होते, एवढी थंडी होती तुफान. आणि माझा आजचा सकाळचा मी एक अनुभव पण तुम्हाला सांगते. आणि मग मी स्वामींना विनंती केली की स्वामी, एवढ्या थंडीमध्ये आम्ही चाललोय, आम्ही तर ही जी काही जायचं आहे ते चुकवू तर शकत नाही, पण आम्हाला जायचं पण आहे आणि एवढी थंडी आहे की हात पूर्ण वाकडे पण होत आहेत. तर स्वामी तुम्हीच आम्हाला सावरून घ्या आता आणि तुम्हीच आम्हाला तिथपर्यंत पोहोचतं करा आणि तुम्हीही आमच्यासोबत देवाच्या दर्शनाला चला, असं मी बोलले. आणि थोडं पुढं गेल्याच्या नंतर मग असं ऊन वगैरे पडलं, खूप छान असं वातावरण झालं. मग कुठे कुठे उन्हाचे चटके पण बसायला लागले की नाही का बाबा, जी थंडी होती ती कमी कमी व्हायला लागली. आणि मी खूप मनापासून म्हटलं होतं की स्वामी मला नाही का जायचं तर आहे, पण तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. आणि मग पुढे पुढे जसं जात होतो ना आम्ही, तसं तसं पण थंडी ना कमी कमी होत गेली. येताना तर आम्हाला थंडीच वाजली नाही आणि लिटरली आम्ही 2-2 स्वेटर घालून पण एवढी थंडी वाजत होती तर बस. आणि स्वामींना विनंती केल्याच्या नंतर आमची थंडीच गेली. आणि काही ठिकाणी आहे ना पूर्ण मोकळं मोकळं आहे, त्यामुळं भरपूर अशी थंडी आहे. आणि एवढ्यात तर 2-3 दिवसात प्रमाणापेक्षा जास्त थंडी आहे. तुमच्याकडे पण आहे का, नक्की कमेंट करून सांगा. आणि हा जो व्ह्यू होता ना मॉर्निंगचा, खूप मस्त होता. कारण की आम्ही आधी जर जायचो ना तर ऊन जरी असेल तरी पण एवढा लवकर काही सूर्य उगवत नव्हता, पण हा अचानक सूर्य उगवणं आणि आम्हाला नाही का थंडीची ऊब भेटणं, जसं की स्वामींनी आहे ना आम्हाला त्यांच्या कुशीतच घेतलं असं वाटत होतं. खूप छान असा अनुभव होता माझा. आणि पुढे गेलो आम्ही. हे जे काही आहे ते गावाकडचं वातावरण आहे जिथं मायंबाचे तिथे, कारण की ते पूर्ण तिथे खेडेगाव आहे आजूबाजूला जर बघितलं तर. आणि खूप छान वाटतं सकाळी सकाळी, कोणी दूध घालत असतं, कोणी झाडत असतं, त्यामुळं खूप छान. बघू शकतात तुम्ही आम्ही एवढे पॅक झालेलो होतो की बस, पण तरी पण थंडीचं प्रमाण जास्त होतं नगरमध्ये. त्याच्यानंतर पुढे पुढे जसं गेलो आम्ही तसं थंडीचं प्रमाण पण कमी झालं. आणि आज अमावस्या होती म्हणून आम्ही आज मायंबाला गेलो होतो. प्रत्येक अमावस्याला आपण जातो. तर बघू शकतात इथे तुम्ही जे काही पाणी वगैरे आहेत, खूप छान असं व्ह्यू होता तिथला. मग माझं मन काही राहवलं नाही. आणि असं जर काही फ्रेश वातावरण जर बघितलं ना, नक्कीच खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात आणि खूप छान वाटतं. आणि मलाही तसंच झालं की सकाळी लवकर उठून पण एकदम फ्रेश फ्रेश वाटलं. कधी कधी असं होतं की लवकर उठलं ना की झोप नाही झाली की कंटाळा आल्यासारखं होतं. आणि मग पुढे जाऊन आम्ही तिथे मायंबाच्या जवळजवळ गेलो मंदिराच्या. आणि तर इथं बघितलं ना तर आधी गौशाळा पण लागते आपल्याला मंदिराकडे जाण्याआधी. बघू शकतात भरपूर लांबून लांबून असे लोक येतात. ज्यांना कोणाला अनुभव आणि प्रचिती आली आहे ना तर ते नक्कीच प्रत्येक अमावस्येला येतात. काही काही लोक ठाणे, पुणे, मुंबई, भरपूर लांब लांबून जालना वगैरे साईडपासून पण हे लोक येतात दर्शनासाठी. तर बघू शकतात भरपूर अशा पार्किंगला गाड्या वगैरे लागलेल्या आहेत. आणि ह्यावेळेस मी जास्त काही शूट घेतलेलं नाहीये. प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्ही बघतात आणि प्रत्येक ब्लॉगमध्ये तेच दाखवायचं म्हटलं की माणूस पण कंटाळून जातो बघायला. तर बघू शकतात ते शॉप्स वगैरे लागलेले आहेत. भरपूर गर्दी होती. आम्हाला वाटलं की मुखदर्शनाला पण खूप जास्त गर्दी असेल, पण मागच्या वेळेस आम्ही मुखदर्शनाला गेलो होतो ना त्यावेळेस म्हणजे जेवढं की समाधीच्या जवळून आपल्याला दर्शन भेटतं ना बाहेरच्या रांगेतून, तर तेवढं काही आपल्याला भेटत नाही. त्यामुळं मग आम्ही ठरवलं की आपण ह्यावेळेस मुखदर्शन नाही घ्यायचं, डायरेक्टली जी बाहेरची लाईन आहे ना तिथूनच घेऊयात, कारण की समोरासमोर समाधीचं दर्शन होतं मग डायरेक्टली. तर बघू शकता तिथे आल्याच्यानंतर चप्पल वगैरे स्टँडला ठेवली आम्ही आणि पटपट म्हटलं दर्शन घेऊ, कारण की रांगेत जर थांबलं तर खूप जास्त गर्दी असते तर इकडंच टाईमपास केला तर. आणि हे पूर्ण मोकळं मोकळं होतं ना. आतला जो पॅसेज बघताय ना तर तिथे आतले नंबर लागतात आणि हे जे आहेत ते बाहेरून दर्शनासाठी लागतात. आणि आता तर अशी सिस्टम झाली आहे की बांधकाम वगैरे चालू आहे, त्यामुळे समाधीच्या तिथे पण पुढे पण जाता येत नाही, कारण की पूर्ण काम वगैरे चालू आहे. फक्त इकडच्या इकडंच नारळ वगैरे व्हायचे, इकडंच पाया पडायचं. कारण की मला तरी असं वाटतंय गुढीपाडवा जो असतो त्या टायमिंगला यात्रा असते, सो त्यामुळं आहे ना हे काम पटापट उरकणार आहे. ते आता राहिलेच आहे 4 ते 5 महिने, त्यामुळं तोपर्यंत हे काम होऊ पण शकतं मंदिराचं. आणि खूप फास्टली हे काम चालू आहे. बघू शकता इथे प्रत्येकजण नारळ वगैरे फोडतायत. नारळ कुणी वाहतंय, कुणी फोडतंय, कुणी धागे पण बांधतंय. तिथे ज्यांची कोणाची इच्छा असते ते तिथं धागे बांधतात.
भरपूर जणांनी तिथे धागे पण बांधलेले होते, तुम्ही बघू शकतात. आणि हे बघा, हे जे काय आहे काम पटपट चालू आहे, खूप फास्ट प्रोसेसमध्ये चालू आहे. आमचं दर्शन वगैरे झालं आणि मला ऑफिस होतं, त्यामुळं आम्हाला पटपट निघायचं होतं. आणि आम्ही फायनली नगरमध्ये आलो आणि मग मी नाश्ता केला, कारण की आम्ही काही खाऊन गेलेलो नव्हतो सकाळी आणि मग उशीर पण होतो जेवणासाठी. त्यामुळं पहिला आलं की नाश्ता केला आम्ही आणि उशीर पण झाला होता. मग ऑफिसला लेट होतोय म्हणून पटपट आवरलं. आणि हे बघू शकतात, त्यानंतर मी ऑफिसला आलेली आहे आणि माझ्या कामाला सुरुवात केलेली आहे. चला तर आजचा जो दिवस होता ना, तर तो असा होता. आपला ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.